नमस्कार, मी गणेश बाबर, मुक्काम पोस्ट केकली, तालुका वाई, जिल्हा सातारा येथून आलेलो आहोत। आज आपण पळसनाथ मंदिर पळसदेव या ठिकाणी आहोत। हे मंदिर 1972 साली धरणाच्या पाण्याखाली गेलेलं, आत्तापर्यंत एकूण 4 वेळा पाण्यातून बाहेर आलेलं आहे। आज आपण हे मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत। हा मंदिर पुरातन हिंदू वास्तुकलेचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे। आता आपण ज्या मंदिरामध्ये आहोत, ह्या मंदिराचा हा जो खांब आहे, या खांबावरती संपूर्णपणे ज्या भूमिती आकृत्या आहेत, ह्या सगळ्या आकृत्या खांबावरती आहेत। चौकोन, त्रिकोण, षटकोन, अष्टकोन, गोल, लंबगोल असेल, त्रिकोण आहे, पूर्णपणे ज्या भूमिती आकृत्या आहेत त्या संपूर्ण ह्याच्यावरती कोरलेल्या आहेत। तसं हा मंदिराचं बांधकाम करताना आता जे आपण सिमेंट वाळू वापरतो, तसंच पूर्वीच्या काळी हे मंदिराचं बांधकाम करताना बेलफळ असेल, कच्चा गूळ असेल, वाळू, चुना हे एकत्र बारीक करून त्याचं बांधकाम वापरलं जातं 2 दगडाचा सांधा भरण्यासाठी। त्याचबरोबर दगड एकमेकात फिट्ट बसावत, त्याच्यावरती कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून टॉप बॉटमच्या खाचा केला जायचा, एकात एक दगड बसवला जायचा। त्याचबरोबर भिंतीचे दगड आणण्यासाठी त्याच्यामध्ये लोखंड किंवा जस्त वितळून भरलं जायचं। दोन्ही दगड एक भूकंप जरी झाला तरी भिंतीचे दगड हलू नयेत म्हणून चा एक बांधकामाचा एक अप्रतिम नमुना असलेले पळसाचं मंदिर आहे।